नमस्कार सर्वांना। आजच्या भागामध्ये आपण जानेवारी ते मार्च 2024च्या विविध प्रकारच्या करंट अफेअर्स पाहणार आहोत, ज्याला मिसलेनियस करंट अफेअर्स आपण म्हणतात। म्हणजे याच्यामध्ये 2 अहवाल असतील, 2 योजना असतील, 2 पुरस्कार असतील, त्याच्यानंतर प्रमुख नेमणुका असतील, त्याच्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणच्या महोत्सवा परिषदा असतील। तशा प्रकारे याच्यामध्ये ज्या काही महत्त्वाच्या घटना त्या आपण एकदम पाठ करू शकत नाहीत ओळीने, किंवा 4 समित्या असतील वेगवेगळ्या कारणांसाठी नेमलेल्या, या सगळ्यांचा अभ्यास हा डे 1 आहे। म्हणजे डे 1 ची 2 लेक्चर्स असतील। डे 1 प्रमाणे हे 2 लेक्चर रोज जर पूर्ण केली तर 7 दिवसामध्ये हे सगळे घटक आपले पूर्ण होणार आहेत। लक्षात आलं? अशी थोडीसं आपण प्लॅन करून चाललं की जेणेकरून मग आपल्याला एप्रिल मे जून हे परीक्षेच्या अगोदर संपवता येईल, आणि मग जानेवारी ते जून 2024 याच्या सगळ्या घडामोडींवर जेवढे प्रश्न येतील तेवढे सगळे प्रश्न तुम्हाला सोडवता येतील। मग आपण आजच्या भागाला सुरुवात करतोय। हा आपला शेवटचा टप्पा जानेवारी ते मार्च 2024चा मिसलेनियसचा, आणि याच्या मग अगोदरचे सगळे टप्पे आपण पूर्ण केलेले आहेत। वेगवेगळ्या प्रकारच्या राजकीय घडामोडी असतील, त्याच्यानंतर विज्ञान अभियांत्रिकीच्या घडामोडी असतील, संरक्षण घडामोडी असतील, किंवा स्पोर्ट्सच्या असतील, तर या प्रकारच्या राष्ट्रीय घडामोडी आहेत, प्रादेशिक घडामोडी आहेत, हे सगळं आपण पूर्ण केलं। आता हा शेवटचा टप्पा आपला राहिला आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या घटना थोड्या थोड्या करून त्या अभ्यासायच्या आणि पूर्ण करून टाकायच्या। तर हे किती दिवसामध्ये संपेल? तर ह्या 7 दिवसांमध्ये हे सगळं संपेल, आणि एप्रिल ते जून पुढचं आपलं 20 दिवसामध्ये संपतंय सगळं। म्हणजे परीक्षेच्या अगोदर 8-10 दिवस आपलं सगळं संपलेलं असेल। मग हे जर सगळं पूर्ण केलेलं असेल जानेवारी ते जून एंडपर्यंतचा, तर जानेवारी ते जून एंडपर्यंतचे जेवढे प्रश्न येतील तेवढे सगळे प्रश्न यातले तुम्हाला दिसतील। आपण परीक्षा झाल्यानंतर त्याच्यावरती चर्चा पण करूयात। एखादा प्रश्न इकडे तिकडे होऊ शकतो, पण 13-14 समजा 8 प्रश्न आले जानेवारी ते जूनच्या दरम्यानचे, 6-7 तरी तुम्हाला त्यातले जसेच्या तसे दिसतील। आज आपण भागाला सुरुवात करतोय आपल्या पहिल्या। तर सुरुवातीला आपल्याला काही योजना अभ्यासायच्यात। योजना आणि उपक्रम असं आपण त्याला म्हणतोय। तर योजना आणि उपक्रमाचा जर विचार केला तर आपली पहिली योजना कोणती असणार आहे? पहा, पहिली योजना असणार आहे प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना। प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना कधी घोषणा करण्यात आलेली होती? 13 फेब्रुवारी 2024 मध्ये याची घोषणा करण्यात आली, आणि सौर ऊर्जेमधून उत्पन्न मिळवून देणारी योजना आहे। आता याला केंद्रीय मंत्रिमंडळाने कधी मंजुरी दिली? पहा, या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली 29 फेब्रुवारी 2024 मध्ये। तर या आहे प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना। आपण म्हटलं सरकारने घोषणा केली 13 फेब्रुवारी 2024, आणि सौर ऊर्जेतून उत्पन्न मिळवून देणारी योजना म्हणजे काय? तुम्ही या ठिकाणी घर दिसतं, या घरावरती काय सोलर पॅनेल लावलेले आपल्याला दिसतायत का? मग त्याच्यामधून येणारं विजेचं बिल पण माफ होईल, आणि तुमची जर जास्त वीज असेल तर तेवढं उत्पन्न सुद्धा तुम्हाला मिळेल। म्हणजे सौर ऊर्जेतून उत्पन्न मिळवून देणारी योजना आणि मोफत वीज योजना या अर्थानं हा शब्द वापरला गेलेला आहे। मग याला केंद्रीय मंत्रिमंडळाने कधी मंजुरी दिली हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। 29 फेब्रुवारी 2024 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने याला मंजुरी दिलेली आहे। पुढचा अभ्यास करूया। योजनेची वैशिष्ट्य काय आहेत, उद्दिष्ट काय आहे? पहा, दर महिन्याला किती युनिट? तर 300 युनिट पर्यंत मोफत वीज पुरवून 1 कोटी कुटुंबांना प्रकाश द्यायचा आहे। दर महिन्याला 300 युनिट पर्यंत, किती युनिट पर्यंत हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। 300 युनिट पर्यंत मोफत वीज पुरवून किती कुटुंबांसाठी लक्ष ठेवण्यात आलेलं आहे हे पण विचारतील। 1 कोटी कुटुंबांना प्रकाश द्यायचा। एकूण खर्च किती येतोय? तर 75,021 कोटी रुपयांचा हा खर्च येतो। तशा प्रकारे योजनेचं वैशिष्ट्य आहे। लक्षात आलं? सुरुवातीला आपण अभ्यासलं की मोफत वीज कशा प्रकारे दिली जाणार आहे। मग या ठिकाणी उद्दिष्ट सांगितलंय, दर महिन्याला 300 युनिट पर्यंत मोफत वीज पुरवायची आहे, आणि 1 कोटी कुटुंबांना प्रकाश द्यायचा आहे, तिथपर्यंत ती लाईट आपल्याला पोहोचवायची आहे, आणि 75,021 कोटी रुपये एकूण खर्च आहे। ठीक आहे, हे झालं इथपर्यंत सरकारचं उद्दिष्ट झालं। आता केंद्रीय आर्थिक सहाय्य किती मिळणार आहे? समजा 1 किलोवॅट सिस्टीम असेल,
तर तुम्हाला 33,000 रुपये सबसिडी मिळेल. तुमच्या घरावरती जर अशा प्रकारे सोलर पॅनल्स लावायचे असतील तर 1 किलोवॅटच्या सिस्टीम तुम्ही त्या ठिकाणी लावली तर तुम्हाला किती अनुदान मिळणार आहे? 30,000 रुपये अनुदान मिळेल. 2 किलोवॅटची सिस्टम असेल तर 60,000 रुपये अनुदान मिळेल. 3 किलोवॅटची सिस्टम असेल तर 78,000 रुपये अनुदान प्राप्त होईल. तशा प्रकारे केंद्रीय आर्थिक सहाय्य मिळणार जे आहे ते कोणत्या प्रकारे उपलब्ध होईल? लक्षात आलं सगळ्यांच्या? 1 किलोवॅट सिस्टीम, 2 किलोवॅट सिस्टीम, 3 किलोवॅट सिस्टीम पर्यंत हे उपलब्ध होणार आहे. ते कसं आहे? 30,000, 60,000, 78,000. लक्षात येतं? तशा प्रकारे हे केंद्रीय आर्थिक सहाय्य सबसिडी प्राप्त होणार आहे. लक्षात आली सबसिडी? ही लक्षात ठेवायची. पुढे जाऊयात. योजनेचे काय फायदे आहेत? आता तुम्ही हे सोलर पॅनल लावले आणि त्याच्यापासून वीज मिळवायला लागला, त्याच्यातून तुम्हाला जेवढी वीज हवी आहे तेवढी वापरली आणि काही वीज शिल्लक राहिली तर काय होणार आहे? वीज बिल तुम्हाला वाचवता येणार आहे. 0 वीज बिल येईल. अतिरिक्त वीज विकून आपण काय म्हटलं, काही वीज शिल्लक राहिली त्यातून तर ती वीज तुम्हाला मंडळाला विकता येणार आहे. मग अतिरिक्त वीज विकून अतिरिक्त उत्पन्न सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल. रहिवासी क्षेत्र असेल तिथे 30 GW सौर क्षमतेची वाढ आणि 720 दशलक्ष टन CO2 उत्सर्जनात घट होणार आहे. म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं जे उत्सर्जन होतं त्या उत्सर्जनामध्ये घट होईल. मग किती घट होईल असं सांगितलंय? ते 720 दशलक्ष टन एवढ्या कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनामध्ये घट होण्याची शक्यता आहे. मग आपल्याला विचारतील या योजनेच्या माध्यमातून की या कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनामध्ये किती घट होईल असं अपेक्षित आहे? किती घट होईल असं अपेक्षित आहे? 720 दशलक्ष टन एवढी घट होईल. शिवाय सरकारचं म्हणणं असं आहे की याच्यामधून काय होईल तर 17 लाख थेट रोजगार निर्मिती होईल. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती सरकारनं या ठिकाणी विचार केलाय. सरकारचं म्हणणं असं आहे सोलर पॅनल बसवायचे त्यासाठी आम्ही तुम्हाला अनुदान सुद्धा देत आहे. 3 KW पर्यंत तुम्हाला अनुदान आहे. 78,000 रुपयापर्यंत तुम्हाला अनुदान देतं. आणि मग हे सगळं केल्यानंतर तुम्हाला स्वतःचं बिल तर वाचवताच येणार आहे. म्हणजे जी कटकट आहे, कधी कधी बिल जास्त येते, तुम्हाला मला तर माहितीच आहे की त्यांचं काही नुकसान झालं काय झालं तर आपल्याला बिल जास्त येऊ शकतं. आणि मग ते वीज बिल तुमचं आणि ते रिडिंग सेम झालं तर तुमचं वीज बिल वाचेल. तुमचं जर ते रिडिंग घेऊन आणखी काही शिल्लक राहत असेल तर त्यातून ती वीज विकून अतिरिक्त उत्पन्न सुद्धा तुम्हाला मिळेल. त्याच्यानंतर रहिवासी क्षेत्र आहेत तिथे किती सौर क्षमतेची वाढ? 30 गिगावॅट सौर क्षमतेची वाढ केली जाईल. आणि याच्यामधून CO2च्या उत्सर्जनामध्ये किती घट होणं अपेक्षित आहे? तर 720 दशलक्ष टन एवढी घट होणं अपेक्षित आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं रोजगार निर्मिती कुठून किती होऊ शकते? तर 17 लाख थेट रोजगार निर्मिती. प्रत्यक्ष रोजगार निर्मिती किती होईल? तर 17 लाखापर्यंत होईल. तर अशा प्रकारे या योजनेचे फायदे आहेत. लक्षात आलं? आता ही योजना आपण अभ्यासली, एकदा बघून घ्या. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, सौर ऊर्जेतून उत्पन्न मिळवून देणारी योजना. घरावरती हे सौर पॅनेल लावलेले तुम्हाला दिसतात. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी केव्हा प्राप्त झाली? 29 फेब्रुवारी 2024 ला मंजुरी प्राप्त झाली आहे. योजनेची वैशिष्ट्य आपण पाहिली. दर महिन्याला किती युनिट पर्यंत मोफत वीज पुरवठा करायचा आहे? 300 युनिट पर्यंत करायचा आहे. किती कुटुंबांना प्रकाश पोहोचवायचा? 1 कोटी कुटुंबांपर्यंत. एकूण खर्च 75,021 कोटी रुपये आहे. केंद्रीय आर्थिक सहाय्य मिळणार आहे 1 किलोवॅट, 2 किलोवॅट, 3 किलोवॅटवर. 1 किलोवॅटवरती 30,000 रुपये, 2 किलोवॅट सिस्टमवरती 60,000 रुपये, 3 किलोवॅटची सिस्टम असेल तर 78,000 रुपये एवढी सबसिडी तुम्हाला प्राप्त होणार आहे. त्याच्यानंतर योजनेचे फायदे आपण पाहिलं की घराचं जे वीज बिल आहे ते वाचवता येईल. शिवाय अतिरिक्त वीज तुम्हाला विकता पण येणार आहे. त्यातून शिल्लक राहिलेली तुम्हाला हवी तेवढी तुम्ही वापरली आणि काही शिल्लक राहत असेल तर त्यापासून तुम्हाला अतिरिक्त उत्पन्न सुद्धा मिळेल. रहिवासी क्षेत्रामध्ये किती सौर क्षमतेची वाढ? 30 गिगावॅटची आहे. त्याच्यानंतर CO2 उत्सर्जनामध्ये किती घट होण्याची शक्यता आहे अपेक्षित आहे? 720 दशलक्ष टन. आणि प्रत्यक्ष रोजगार निर्मिती किती होऊ शकते? तर 17 लाख. तशा प्रकारे आता त्यातलीच दुसरी पहा, प्रधानमंत्री सूर्योदय योजना ही पण आहे.
प्रधानमंत्री सूर्योदय योजना. ती योजना आपण व्यवस्थित अभ्यासली. सबसिडी किती मिळते, फायदे काय आहेत हे आपण अभ्यासलं. त्याच्यानंतर किती कुटुंबांपर्यंत ती पोहोचवायची हे आपण अभ्यासलं. आता प्रधानमंत्री सूर्योदय योजना याची घोषणा 22 जानेवारी 2024ला आपल्या देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या योजनेची घोषणा केली. आणि पुन्हा देशभरामध्ये 1 कोटी घरांवर सौर ऊर्जा निर्मितीसाठी छत बसवणं हे सूर्योदय योजनेचं उद्दिष्ट आहे. तर ही योजना 2014 मध्ये सुरू करण्यात आलेल्या रूफटॉप सोलर प्रोग्रामपेक्षा वेगळी असणारी योजना मानली जाते. प्रधानमंत्री सूर्योदय योजना लक्षात आलं. आता या दोन योजनांमध्ये काय फरक आहे तो आपण पाहूयात. आपण सुरुवातीला कुठली, सूर्यघर योजना आणि सूर्योदय योजना. सूर्योदय योजनेची घोषणा 22 जानेवारी 2024ला करण्यात आली होती. सूर्यघर योजनेची घोषणा 13 फेब्रुवारी 2024ला आत्ताच आपण अभ्यासलं. 22 जानेवारी 2024 त्याच्या अगोदरची जे सूर्यघर योजना, मोफत वीज योजना जी आपण अभ्यासली, तर त्याची घोषणा 13 फेब्रुवारी 2024. इथे काय आहे लक्ष, सूर्योदय योजनेचे लक्ष काय आहे, याचं लक्ष आहे सौर पॅनल बसवायचं आहे. सूर्यघर योजनेचं वैशिष्ट्य काय, मोफत वीज द्यायची हे वैशिष्ट्य आहे. या सूर्योदय योजनेसाठी किती निधी आहे, 10,000 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे. सूर्यघर योजनेसाठी किती निधी देण्यात आलेला आहे, 75,000 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे. सूर्योदय योजनेसाठी किती सबसिडी आहे, 60% सबसिडी आहे. आणि सूर्यघर योजनेसाठी 30,000 प्रति KW प्रति किलोवॅट एवढी सबसिडी देण्यात आलेली आहे. आपण पाहिलं 1 किलोवॅटसाठी 30,000, 2 किलोवॅटसाठी 60,000, 3 किलोवॅटसाठी 78,000. तशा प्रकारे या दोन योजनांमध्ये सूर्योदय योजनेचं लक्ष सौर पॅनल बसवणं, सूर्यघर योजनेचं लक्ष मोफत वीज देणं 1 कोटी लोकांना. तर या दोन योजना आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता आपण काय करूयात की अलीकडच्या कालावधीमध्ये आपली क्षमता किती आहे, भारतात सौर ऊर्जा स्थापित क्षमता किती आहे, आपल्या डिसेंबर 2023 पर्यंत किती होती, 73.30 गिगावॅट. डिसेंबर 2023 पर्यंत रूफटॉप सोलर स्थापित क्षमता किती, 11.88. आणि देशातील सध्याच्या अक्षय ऊर्जा क्षमतेमध्ये सौर ऊर्जेचा मोठा वाटा आहे. किती वाटा आहे, 180 गिगावॅट एवढा आहे. अक्षय ऊर्जा क्षमतेमध्ये सौर ऊर्जेचा वाटा मोठा दिसून येतो. तर ही काही माहिती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. खरं तर ही माहिती मुख्य परीक्षेसाठी आहे, पण पुढचे वरचे जे आपण मुद्दे अभ्यासले तर ते पूर्व परीक्षेसाठी खूप उपयुक्त आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. आता आणखी आपण पाहूयात भारताची सध्याची सौर क्षमता कोणत्या राज्यामध्ये जास्त आढळून येते, कोणतं राज्य अग्रेसर आहे असं तुम्हाला विचारलं तर राजस्थान राज्य अग्रेसर आहे. त्याच्यानंतर गुजरात. सर्वाधिक सौर क्षमतेमध्ये कोणतं राज्य अग्रेसर आहे, सर्वाधिक सौर क्षमतेमध्ये राजस्थान राज्य अग्रेसर आहे, हे लक्षात ठेवायचं, अंडरलाईन करायचं. तुमच्या पुढे पीडीएफच्या नोट्स असल्या पाहिजेत. तर ह्या रूफटॉप सौर क्षमता याच्यामध्ये कोणतं राज्य अग्रेसर आहे, गुजरात राज्य आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र. लक्षात आलं, सर्वाधिक सौर क्षमतेमध्ये राजस्थान राज्य अग्रेसर, रूफटॉप सौर क्षमतेमध्ये कोणतं राज्य अग्रेसर, गुजरात राज्य अग्रेसर आहे. लक्षात आलं, तर हे लक्षामध्ये ठेवायचे. आता या ठिकाणी आपण एक अभ्यासलं होतं पहा, रूफटॉप या ठिकाणी ही जी योजना आहे सूर्योदय प्रधानमंत्री सूर्योदय योजनेबद्दल, की ही योजना 2014 मध्ये सुरू करण्यात आलेल्या रूफटॉप सोलर प्रोग्राम पेक्षा वेगळी आहे असं आपण म्हणतो. मग रूफटॉप सोलर प्रोग्राम काय आहे ते आपण अभ्यासूयात. आता रूफटॉप सोलर प्रोग्राम हे पहा, त्याची सुरुवात झाली होती रूफटॉप सोलर प्रोग्रामची 2014 मध्ये. उद्देश काय होता, केंद्रीय आर्थिक सहाय्य देऊन निवासी क्षेत्रामध्ये भारताची रूफटॉप सोलर स्थापित क्षमता वाढवायची, अशा प्रकारचं उद्दिष्ट होतं. ह्याचं लक्ष काय आहे आपल्याला जर विचारलं, रूफटॉप सोलर प्रोग्रामचं लक्ष म्हणजे कोणत्या वर्षापर्यंत रूफटॉप सोलर बसवण्याची क्षमता 40 GM पर्यंत वाढवायची आहे, कोणत्या वर्षापर्यंत, तर हे 2026चं वर्ष लक्षात ठेवा. याच्याबद्दलचा प्रश्न आला तर कोणत्या वर्षापर्यंत रूफटॉप सोलर बसवण्याची क्षमता ह्या 40 GM पर्यंत वाढवायची आहे, तर 2026 पर्यंत वाढवायची आहे. लक्षात आलं. तशा प्रकारे या योजना, आता या योजनेवरील
एक 7-8 आपण प्रश्न पाहूयात. आत्ता जी आपण अभ्यासला तर त्याच्यावरचे 7 ते 8 प्रश्न आपण अभ्यासले. कुठे आहेत 7 ते 8 प्रश्न आपण पाहूयात, म्हणजे एक एक योजना आपल्याला व्यवस्थित समजेल. महत्वाचे प्रश्न. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने केव्हा मंजुरी दिली? आपण अभ्यासले की नाही आता? 22 फेब्रुवारी 2024, 24 फेब्रुवारी 2024, 25 फेब्रुवारी 2024, 29 फेब्रुवारी 2024. तर प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी केव्हा प्राप्त झालेली आहे? सांगता येईल, ओळखता येईल. 29 फेब्रुवारी 2024. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं केव्हा मंजुरी दिली? लक्षात आलं? 29 फेब्रुवारी 2024 ला मंजुरी दिली आहे. पुढचा प्रश्न पहा. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेन्वये दर महिन्याला किती युनिट पर्यंत मोफत वीज पुरवून 1 कोटी कुटुंबांना प्रकाश दिला जाणार आहे? 100 युनिट पर्यंत, 200 युनिट पर्यंत, 300 युनिट पर्यंत, 400 युनिट पर्यंत. लक्षात आलं? प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेन्वये दर महिन्याला किती युनिट पर्यंत मोफत वीज पुरवून 1 कोटी कुटुंबांना प्रकाश दिला जाणार आहे? 300 युनिट पर्यंत. हे आपण अभ्यासलं होतं का? योजनेमध्ये अभ्यासलं होतं. तर हे अशा प्रकारचे काही पॉइंट्स तुम्हाला लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. याच्यामध्ये प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेन्वये केंद्रीय आर्थिक सहाय्याबद्दल खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे असं विचारलं. आता एक एक विधान आपण पाहूया. एक KW सिस्टीमसाठी 30,000 रुपयांची सबसिडी देण्यात येईल. आपण म्हटलं होतं एक KW साठी 1 किलोवॅट साठी किती? 30,000चं आर्थिक सहाय्य. म्हणजे हे विधान बरोबर आहे. 2 किलोवॅट सिस्टीमसाठी 60,000 रुपयांची सबसिडी देण्यात येणार आहे. आपण पाहिलं होतं 1 किलोवॅट साठी 30,000, 2 किलोवॅट साठी 60,000, 3 किलोवॅट साठी 78,000 असं पाहिलं होतं का? मग दुसरंही विधान बरोबर. 3 किलोवॅट सिस्टीमसाठी 78,000 रुपयांची सबसिडी दिली जाणार आहे. 4 किलोवॅट सिस्टीमसाठी 90,000 रुपयांची सबसिडी दिली जाणार आहे. 4 किलोवॅटचा आपण विचार केला होता का? नव्हता. सरकारनं जे सांगितले आम्ही आर्थिक सहाय्य कोणत्या प्रकारे देणार आहोत, मग 1 किलोवॅट 30,000, 2 किलोवॅट 60,000 आणि 3 किलोवॅट 78,000 हे 3 विधानं बरोबर आहेत. हे विधान मात्र चुकलेलं आहे. लक्षात आलं? पुढचा प्रश्न पाहूयात. देशभरातील किती घरांवर सौर ऊर्जा निर्मितीसाठी छत बसवणं हे सूर्योदय योजनेचं उद्दिष्ट आहे? देशभरातील किती घरांवर सौर ऊर्जा निर्मितीसाठी छत बसवणं हे सूर्योदय योजनेचं उद्दिष्ट आहे? 50 लाख घरांवर, 1 कोटी घरांवर, 1.5 कोटी घरांवर, 5 कोटी घरांवर. तर 1 कोटी घरांवर, देशभरातील 1 कोटी घरांवर सौर ऊर्जा निर्मितीसाठी छत बसवणं हे सूर्योदय योजनेचं उद्दिष्ट आहे. लक्षात आलं? पुढचा प्रश्न पहा. सूर्योदय योजनेसाठी किती निधी देण्यात आलेला आहे? 5,000 कोटी, 10,000 कोटी, 25,000 कोटी, 75,000 कोटी. सूर्योदय योजनेसाठी, सूर्यघर योजनेसाठी 75,000 कोटी म्हटलं होतं आपण. सूर्यघर मोफत वीज योजना 75,000 कोटी. इथं विचारलंय सूर्योदय योजनेसाठी किती निधी देण्यात आलेला आहे? 10,000 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे. आणि सूर्यघर योजनेसाठी, मोफत वीज योजनेसाठी 75,000 कोटी रुपयांचा निधी. म्हणजे या दोघांसाठी किती निधी, निधी म्हणण्यापेक्षा किती खर्च केलाय सरकारने असं विचार करा. सूर्योदय निधीसाठी, सूर्योदय योजनेसाठी तर 10,000 कोटी रुपये. त्यानंतर पहा सूर्योदय योजनेमध्ये किती टक्के सबसिडी देण्यात येणार? सबसिडी किती टक्के? 50%, 60%, 70%, 75%. किती आपण म्हटलं होतं? 60%. एक तक्ता पाहिला होता का आपण? सूर्यघर मोफत वीज योजना आणि सूर्योदय योजने दोन्हींची तुलना आपण केली होती. तिथे आपण अभ्यासलं होतं. सूर्योदय योजनेमध्ये किती टक्के सबसिडी देण्यात येणार आहे? तर 60% सबसिडी देण्यात येणार आहे. त्यानंतर पहा भारतामध्ये सर्वाधिक सौर क्षमता कोणत्या राज्यामध्ये आढळून येते? सौर क्षमता राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू. कोणत्या राज्यामध्ये? आपण काय म्हटलं होतं? सर्वाधिक सौर क्षमता राजस्थान राज्यामध्ये आढळून येते. त्यानंतर या योजना, 2 योजनांवरचा हा शेवटचा प्रश्न. भारतामध्ये रूफटॉप सौर क्षमतेमध्ये अग्रेसर राज्य कोणतं आहे?
गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश. मग आपल्या लक्षात येतं गुजरात आहे. भारतामध्ये रूफटॉप सौर क्षमतेमध्ये अग्रेसर राज्य कोणते? गुजरात. तशा प्रकारे या 2 योजना आपण अभ्यासल्या. त्या 2 योजनांवरचे 8 प्रश्न आपण अभ्यासले. आता आपण पुढची योजना अभ्यासणार. तुम्हाला योजना व्यवस्थित कळाली असेल असं अपेक्षित आहे आणि प्रश्नांच्या माध्यमातून आणखी लक्षात आली असेल. आता आपण आपल्या पुढच्या योजनेकडे जाऊयात. आपली पुढची कोणती योजना आहे पहा आजची? राष्ट्रीय उद्यमिता विकास परियोजना, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोजेक्ट असं याला म्हटलं जातं. पहिल्यांदा योजना व्यवस्थित ऐकायची, वाचायची, समजून घ्यायची, लक्षात ठेवायची. राष्ट्रीय उद्यमिता विकास परियोजना, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोजेक्ट उद्घाटन झालं 20 फेब्रुवारी 2024 मध्ये. कोठे उद्घाटन झालं हे महत्वाचं, हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. या योजनेचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं? संबलपूर, ओडिसा या ठिकाणी करण्यात आला. हा प्रश्न अपेक्षित असतो. अशा प्रकारचा प्रश्न अपेक्षित असतो. लक्षात आलं? राष्ट्रीय उद्यमिता विकास परियोजना या योजनेचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं? संबलपूर, ओडिसा या ठिकाणी करण्यात आलंय 20 फेब्रुवारी 2024. कोणी उद्घाटन केले? धर्मेंद्र प्रधान यांनी उद्घाटन केले. कोण आहेत हे? केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री आहेत. आता याच्यामध्ये पहा, हा कार्यक्रम कोणासाठी तयार करण्यात आलेला आहे? राष्ट्रीय उद्यमिता विकास परियोजना हा कार्यक्रम कोणासाठी तयार करण्यात आलेला आहे? PM स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी हा कार्यक्रम तयार करण्यात आलेला आहे. मग आपल्याला प्रश्न असा पण विचारतील, PM स्वनिधी या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खालीलपैकी कोणता कार्यक्रम तयार करण्यात आलेला आहे? राष्ट्रीय उद्यमिता विकास परियोजना हा कार्यक्रम तयार करण्यात आलेला आहे. लक्षात आलं? तशा प्रकारे हा कार्यक्रम संबलपूर, ओडिसा या ठिकाणी उद्घाटन झालं. आणि मग ही जी योजना आहे तर ही योजना देशभरामधील रोजगार पुरवठादारांचे पालन पोषण करण्यासाठी आहे. उद्दिष्ट आपण पाहत, व्यक्तींना सर्वसमावेशक उद्योजकता प्रशिक्षणानं सुसज्ज करणं. जे तरुण आहेत त्या तरुणांना काय करायचंय? उद्योजकतेचं प्रशिक्षण द्यायचंय. कसं द्यायचंय? सर्वसमावेशक प्रशिक्षण द्यायचंय की ते त्या ठिकाणी जाऊन जिथे त्यांच्या स्किलची आवश्यकता आहे त्या ठिकाणी जाऊन त्या कामासाठी ते परिपक्व असले पाहिजेत, सुसज्ज असले पाहिजेत. तर अशा प्रकारे व्यक्तींना सर्वसमावेशक उद्योजकता प्रशिक्षणानं सुसज्ज करायचे उद्दिष्ट आहे या योजनेचं. आपण म्हणतोय राष्ट्रीय उद्यमिता विकास परियोजना. लक्षात आलं? ठीक आहे. आणि मग हे जे सर्वसमावेशक प्रशिक्षण दिले जाणार आहे ते किती कालावधीमध्ये दिले जाणार आहे हे पण लक्षात ठेवायचं. किती कालावधीमध्ये दिले जाईल? या अंतर्गत 22 आठवड्यांच्या कालावधीमध्ये सर्वसमावेशक उद्योजकता प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आता योजना सहजपणे तुमच्या लक्षात राहील. पहिल्यांदा आपण म्हणतो एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, राष्ट्रीय उद्यमिता विकास परियोजना. विचार करा, ही योजना, हा कार्यक्रम कोणासाठी तयार करण्यात आलेला आहे? आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळालंय. हा कार्यक्रम जो आहे तो विशेषतः PM स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेला आहे. म्हणजे पहिला प्रश्न आपल्याला कळाला, हा कोणासाठी? बरं, ठीक आहे, यांच्यासाठी तयार केलाय. पण मग काय केले जाणार आहे या कार्यक्रमामधून? या कार्यक्रमामधून जे काही तरुण आहेत, ज्यांना काम करण्याची इच्छा आहे, एखादं स्किल समजावून घ्यायचं आहे, आणि मग त्या व्यक्तींना सर्वसमावेशक उद्योजकता प्रशिक्षण दिले जाणार आहे. आणि ते प्रशिक्षण देऊन त्यांना परिपक्व करण्यावरती, सुसज्ज करण्यावरती, त्या ठिकाणी जे काम आहे त्या कामासाठी त्यांना तयार करण्यासाठी तयार करायचं आहे. अशा प्रकारचं प्रशिक्षण देऊन त्यांना तयार करायचं आहे. तर हा उद्दिष्ट आहे. आणि मग हे प्रशिक्षण किती कालावधीमध्ये दिलं जाणार आहे हे आपण पाहिलं. 22 आठवड्यांच्या कालावधीमध्ये हे प्रशिक्षण दिले जाईल. आपण त्याला म्हणतोय उद्योजकता प्रशिक्षण. PM स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी असणारी योजना. सोपं आहे का? सोपं आहे. आणि आपण आणखी काय म्हटलं की हा जो कार्यक्रम आहे, ही जी योजना आहे, ही याचं उद्घाटन कुठं झालंय ते एक लक्षात ठेवायचं. संबलपूर, ओडिसा. बस एवढंच लक्षात ठेवा. आता पुढे काय दिलं या योजनेबद्दल पहा. हा उपक्रम
आभासी पद्धतीने सुरू केलाय काही काही ठिकाणी, आणखी भोपाळ, कानपूर, इंदोर, वाराणसी, भरतपूर, शिलाँग, सिलचर, दिब्रुगड, गुवाहाटी या शहरांमध्ये देखील हा कार्यक्रम सुरू केला गेलेला हा कार्यक्रम आहे. हे जे तरुण आहेत हे ठिकाणी दिसत आहेत यांना काय करायचं आहे, उद्योजकतेचं प्रशिक्षण द्यायचं आणि त्या ठिकाणी जाऊन काम करण्यासाठी सुसज्ज करायचं आहे. लक्षात आलं? त्याला आपण म्हणतो एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम्स. ठीक आहे. आता पीएम स्वनिधी योजनेसाठी हा कार्यक्रम तयार करण्यात आलाय असं आपण म्हटलं. मग पीएम स्वनिधी योजना काय होती हे थोडक्यात आपण अभ्यासूया. या पीएम स्वनिधी योजनेची 2020 मध्ये सुरुवात करण्यात आली होती, म्हणजे कोविड-19च्या कालावधीमध्ये. कोविड-19 लॉकडाऊनमुळे काय झालं होतं, रस्त्यावरील जे विक्रेते ते विक्रेते प्रभावित झाले होते, कारण माणूस घराच्या बाहेर पडायलाच तयार नव्हता. रस्त्यावरील विक्रेत्यांनी त्यांचं जीवन कसं घालवायचं, तर या कोविड-19 लॉकडाऊनमुळे प्रभावित झालेले जे रस्त्यावरील विक्रेते त्यांना परवडणारे खेळतं भांडवल कर्ज देऊन त्यांचं जीवनमान पुन्हा सुरू करण्यासाठी मदत करायची या उद्देशानं ही पीएम स्वनिधी योजना सुरू करण्यात आली होती. लक्षात आलं? पीएम स्वनिधी योजना काय होती आता सरळ लक्षात ठेवा. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये सुरू झाली, 2020 मध्ये सुरू झाली आणि त्यावेळी काय होतं, रस्त्या आपण बाहेर पडणं सुद्धा मुश्किल होतं. आपण सुद्धा घरातल्या व्यक्ती एकामेकापासून काही फूट अंतरावरती उभा राहत होतो आणि मग रस्त्यावर जाणं तर वेगळीच गोष्ट होती. मग जे रस्त्यावरचे विक्रेते होते त्या विक्रेत्यांना कोणत्या तरी प्रकारे मदत करणं गरजेचं होतं आणि मग त्यासाठी या रस्त्यावरील विक्रेत्यांना परवडणारं खेळतं भांडवल कर्ज देऊन त्यांचं जीवनमान पुन्हा सुरू करण्यासाठी त्यांना मदत करायची. यासाठी त्यांना 10,000 रुपयांचं कर्ज लाभ म्हणून दिले जात होतं. ही होती पीएम स्वनिधी योजना. म्हणजे आपण म्हटलं हा जो कार्यक्रम आहे एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम, हा कार्यक्रम या पीएम स्वनिधीच्या लाभार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेला, विशेषतः यांच्यासाठी तयार करण्यात आलेला उपक्रम आहे असं आपण म्हटलं. विशेषतः असं म्हटलं. लाभ किती दिला जात होता, 10,000 रुपयांचा कर्ज. आणि जर एखाद्या विक्रेत्यानं पहिल्या कर्जाची परतफेड केली तर लाभार्थी दुसऱ्यांदा 20,000 रुपयांचं कर्ज मिळवू शकत होता आणि तिसऱ्यांदा ह्याने याची पण परतफेड केली तर तिसऱ्यांदा त्याला 50,000 रुपयापर्यंत कर्ज मिळू शकत होतं. अशा प्रकारे ही योजना आहे. कळाली का संपूर्ण योजना? रिव्हिजन आपण करूयात. राष्ट्रीय उद्यमिता विकास परियोजना. आपण म्हटलं विशेषतः कोणत्या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही योजना तयार करण्यात आली? पीएम स्वनिधी योजना. पीएम स्वनिधी योजना कोणासाठी होती? रस्त्यावरील फिरते विक्रेत्यांसाठी होती. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये त्यांचं जीवनमान पूर्णपणे बदललेलं होतं. मग त्यांना काहीतरी मदत केली पाहिजे म्हणून 10,000 रुपयांची मदत, 10,000 रुपये फेडले तर 20,000 रुपयांची मदत, 20,000 फेडले तर 50,000 रुपयांची, अशा प्रकारचे कर्ज त्यांना दिलं जात होतं आपण म्हटलं. आणि मग असंही म्हटलं आपण की ही जी योजना आहे त्या योजनेचं उद्घाटन कुठे झालंय हे पण तुम्हाला मला लक्षात ठेवायचं, संबलपूर, ओडिसा. आणि त्याच्यानंतर आपण म्हटलं उद्दिष्ट व्यक्तींना सर्वसमावेशक उद्योजकता प्रशिक्षण देऊन त्यांना सुसज्ज करायचं आहे. हे उद्योजकतेचं प्रशिक्षण कोणत्या कालावधीमध्ये दिलं जाईल? 22 आठवड्यांच्या कालावधीमध्ये दिलं जाणार आहे. त्याच्यानंतर आपण हे पाहिलं स्वनिधी योजना काय आहे हे पाहिलं. तशा प्रकारे ही योजना आहे. लक्षात आलं? पीएम स्वनिधी योजना. त्यानंतर आता आणखी आजच्या ह्याच्यातली शेवटची योजना, याच्यानंतर आपण दुसऱ्या भागाकडे वळणार आहोत लगेच. इंडिया AI मिशन. लक्षात आलं? राष्ट्रीय उद्यमिता योजना आता थोडीशी डोक्यातून बाजूला ठेवा. नवीन योजना सुरू करतोय. नवीन योजनेचं नाव आहे इंडिया AI मिशन. AI मिशन. चला, मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली 7 मार्च 2024 ला. 7 मार्च 2024 ला खर्च केला जाणार आहे 10,371.92 कोटी रुपये. उद्देश आहे देशामध्ये धोरणात्मक कार्यक्रम आणि भागीदारीच्या माध्यमातून AI ला चालना द्यायची. AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सला चालना द्यायची आहे. देशात धोरणात्मक कार्यक्रम आणि भागीदारीच्या माध्यमातून AI ला चालना देणं या मिशनचे उद्दिष्ट आहे. आता ही जी चालना द्यायची आहे, कशाला चालना द्यायची आहे? AI ला चालना द्यायची, आर्टिफिशियल इंटेलिजन्सला चालना द्यायची. कशाच्या माध्यमातून ही चालना द्यायची हे विचार करा.
खाजगी माध्यमातून, सार्वजनिक माध्यमातून सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रामध्ये चालना देण्यात येणार आहे. कोठे चालना दिला जाईल? AI मिशनला चालना कोणत्या ठिकाणी दिली जाणार आहे? सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही माध्यमांमध्ये चालना दिली जाणार आहे. ठीक आहे, इंडिया AI मिशन आपल्या लक्षात आलं. देशामध्ये आपल्याला AI ला चालना द्यायची आहे. सार्वजनिक क्षेत्रात पण द्यायची आहे, खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा द्यायची आहे. मग धोरणात्मक कार्यक्रम आणि भागीदाराच्या माध्यमातून हे पूर्ण करायचं. आता कोणत्या विभागामार्फत हे अभियान राबवलं जाणार आहे? DIC मार्फत. इंडिया AI मिशन हे मिशन कोणत्या विभागाअंतर्गत राबवलं जाईल? डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन DIC अंतर्गत इंडिया AI स्वतंत्र व्यवसाय विभागामार्फत राबवले जाईल. लक्षात आलं? हे जे इंडिया AI मिशन आहे ते या स्वतंत्र व्यवसाय विभागामार्फत राबवले जाईल. त्या विभागाचं नाव आहे डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन. लक्षात आलं? सोपी योजना आहे इंडिया AI मिशन. 7 मार्च 2024 ला मंजुरी. देशात आर्टिफिशियल इंटेलिजन्सला, कृत्रिम बुद्धिमत्तेला चालना द्यायची. कोणत्या क्षेत्रात? सार्वजनिक क्षेत्रात पण द्यायचे, खाजगी क्षेत्रांमध्ये सुद्धा चालना द्यायची. कोणत्या विभागामार्फत चालना द्यायची? DIC मार्फत, डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन या विभागामार्फत चालना द्यायची. अशा प्रकारचं हे अभियान आहे. लक्षात आलं? पुढे जाऊ. यानंतरची आपली योजना आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2. आपण या अगोदर म्हटलं होतं शेवटची योजना, पण ही आपली शेवटची योजना असेल आजच्या भागातली. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2 हे महत्वाचं आहे आणि 2023च्या आता राज्यसेवेच्या याच्यावरती प्रश्न पण येऊन गेला. आपण अभ्यासूयात योजना काय आहे. आता सगळ्यात महत्वाचं, महाराष्ट्रामधील सौर ऊर्जा प्रकल्पांचा विकास केला जाणार आहे. मग किती क्षमतेच्या आणि कोण करणार आहे हा विकास, हे अगोदर अभ्यासूयात. आपण म्हणतो ही मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2 काय आहे? तर या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामधील सौर ऊर्जा प्रकल्पांचा विकास केला जाईल. किती क्षमतेचे ते असतील? तर 1352 मेगावॅट. 1352 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पांचा विकास केला जाणार आहे. आपण म्हटलं, आपल्या लक्षात आलं की ह्या योजनेअंतर्गत महाराष्ट्रामधील जे सौर ऊर्जा प्रकल्प आहेत त्या प्रकल्पांचा विकास केला जाईल. त्या प्रकल्पांची क्षमता किती आहे? 1352 मेगावॅट क्षमतेचे असतील असं आपण म्हटलं. हा विकास कोणामार्फत केला जाणार आहे? तर SJVN म्हणजे सतलज जल विद्युत निगम लिमिटेड मार्फत हा विकास केला जाईल. लक्षात आलं? म्हणजे एक त्या ठिकाणी संस्था पण असणार आहे आणि त्याच्या मार्फत हा विकास केला जाईल, महाराष्ट्रातील सौर ऊर्जा प्रकल्पांचा विकास. मग त्या संस्थेचं नाव पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कंपनीचं नाव आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सार्वजनिक क्षेत्रातील आहे हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सतलज जल विद्युत निगम लिमिटेड महाराष्ट्रामध्ये किती मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पांचा विकास करणार आहे? तर महाराष्ट्रामध्ये 1352 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पांचा विकास करणार आहे. म्हणजे पहिल्यांदा या योजनेमध्ये 2 गोष्टी आपल्या लक्षामध्ये आले की पहिली गोष्ट आली, महाराष्ट्रामध्ये सौर ऊर्जा प्रकल्पांचा विकास केला जाणार आहे. 1352 मेगावॅट क्षमतेचे ते सौर ऊर्जा प्रकल्प असतील. हा विकास सार्वजनिक क्षेत्रातील एक कंपनी करणार आहे, तिचं नाव आहे सतलज जलविद्युत निगम लिमिटेड. ही पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली. ठीक आहे. आता हे प्रकल्प 4 जिल्ह्यांमध्ये विकसित केले जाणार आहेत. कोणत्या 4 जिल्ह्यांमध्ये विकसित केले जाणार आहेत? नाशिक, सोलापूर, अहमदनगर आणि पुणे या 4 जिल्ह्यांमध्ये विकसित केली जातील. ही तिसरी गोष्ट. हे प्रकल्प विकसित करायचे किती जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये? 4 जिल्ह्यांमध्ये. कोणत्या 4? नाशिक, सोलापूर, अहमदनगर आणि पुणे हे 4 जिल्हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचे. ठीक आहे. इथपर्यंत आपण म्हटलं. आता आपण काय म्हणता, हे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2 हे प्रामुख्याने कशासाठी राबवण्यात येणार आहे? आपण म्हटलं सौर ऊर्जा प्रकल्पांचा विकास केला जाईल, पण कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा जो करायचा आहे त्यासाठी असणार हे क्रांतिकारी अभियान म्हणून ओळखलं जातं. लक्षात आलं? कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा करण्याचं क्रांतिकारी अभियान म्हणून याला ओळखतात. आता याचा जर विचार केला तर अशा प्रकारचे सौर प्रकल्प विकसित करायचे तर किती जमिनीची आवश्यकता असणार आहे? साधारणपणे आपण जर आवश्यक जमीन किती असं जर आपल्याला विचारलं तर 3 ते 10 एकर या जमिनीची या ठिकाणी आवश्यकता असेल याच्यासाठी.
लक्षात आलं. 3 ते 10 एकर जमिनीची आवश्यकता असेल, पण कोणत्या जमिनींना याच्यामध्ये प्राधान्य दिले जाईल? मग याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं, एखादं वीज उपकेंद्र आहे तर त्या वीज उपकेंद्रापासून जवळ असणाऱ्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनींना प्राधान्य दिले जाईल. लक्षात आलं. तर अशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचं. आता मग जवळ म्हणजे किती? तर समजा एखादं महावितरण उपकेंद्र आहे, तर महावितरण उपकेंद्रापासून अशा प्रकारची जमीन जास्तीत जास्त 5 किलोमीटर अंतरावरती असेल तर अशा जमिनींना प्राधान्य दिले जाईल. लक्षात आलं. कोणत्या जमिनींना प्राधान्य दिले जाणार आहे? तर महावितरण उपकेंद्रापासून जास्तीत जास्त 5 किलोमीटर अंतर असलं पाहिजे एवढ्या जमिनींना या योजनेअंतर्गत प्राधान्य दिले जाईल. मग याच्यामध्ये शेतकऱ्यांचा काय लाभ आहे का? तर हो, शेतकऱ्यांचा पण लाभ आहे. मग याच्यामध्ये करार केला जाईल. कोणामध्ये? शेतकरी आणि जे डेव्हलप करणार आहेत त्यांच्यामध्ये, विकासक असं त्याला म्हणतात. विकासक आणि शेतकरी किंवा जमीन मालक यांच्यामध्ये एक करार होईल, भाडे करार होईल. भाडे करार कसं असणार आहे? तर या पद्धतीनं भाडे करारानुसार त्यांना वार्षिक एकरी किती रुपये भाडं मिळेल? तर वार्षिक एकरी 50,000 रुपये भाडं मिळणार आहे. 50,000 रुपये भाडं मिळेल. हे जे आपण म्हणतोय, तर वार्षिक एकरी रुपये किती? तर 50,000 रुपये वार्षिक भाडं त्यांना याच्यामधून मिळणार आहे. तशा प्रकारे कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी असणार आहे हे क्रांतिकारी अभियान म्हणून ओळखलं गेलंय. मग याची वैशिष्ट्य कोणती हे पण अभ्यासलं. आता मुख्यमंत्री आपण ही सौर कृषी वाहिनी योजना 2.0 पाहतोय, पण सुरुवातीची जी आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ही जून 2017 मध्ये सुरू करण्यात आली होती आणि त्यावेळी 2 ते 10 मेगावॅट क्षमतेचे विकेंद्रित सौर प्रकल्प स्थापित करण्याचं उद्दिष्ट त्यावेळी ठेवलेलं होतं. लक्षात आलं. कृषी प्रधान उपकेंद्राच्या आपण जे म्हटलं की 5 किलोमीटर त्रिज्येमध्ये हे स्थापित करण्याचं उद्दिष्ट होतं. म्हणजे आपण काय म्हटलेलं होतं? कोणत्या जमिनींना प्राधान्य दिले जाईल? तर या ठिकाणी आपण म्हटलं की ती जमीन काय असेल? तर महावितरणाचं जर एखादं उपकेंद्र असेल तर त्या उपकेंद्रापासून 5 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या जमिनींना याच्यामध्ये प्राधान्य दिलं जाईल. म्हणजे काय? तर वीज उपकेंद्रापासून ती जमीन जवळ असली पाहिजे अशा जमिनींना प्राधान्य दिलं जाईल. त्याच्यामध्ये करार होईल. जे जमीन मालक आहेत आणि जे डेव्हलप करणारे विकासक आहेत त्यांच्यामध्ये करार होईल. आणि मग हा करार कसा होईल? तर एकरी 50,000 रुपये एवढं वार्षिक भाडं त्यांना देण्यात येईल शेतकऱ्यांना. लक्षात आलं. तर अशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता मग ही जी योजना आहे, अगोदर आपण म्हटलं की 2017 मध्ये सुरू झालेली सौर कृषी वाहिनी योजना, या योजनेच्या नंतर आता आपण जे अभ्यासतोय मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 म्हणून पुनर्रचना केली गेलेली आपल्याला दिसते. लक्षात आलं. उद्दिष्ट काय आहे? 2025 पर्यंत 7,000 मेगावॅट विकेंद्रित सौर प्रकल्प जे आहेत त्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीद्वारे 30% फीडर सोलरायझेशन करणे हे उद्दिष्ट ठेवलं आहे. मग हे उद्दिष्ट पण आपल्याला महत्वाचे. कोणत्या वर्षापर्यंत हे आपल्याला विचारतील? 2025 पर्यंत 7,000 मेगावॅट विकेंद्रित सौर प्रकल्पांच्या अंमलबजावणीद्वारे 30% फीडर सोलरायझेशन करणं. अशा प्रकारे ही योजना आहे. मग ही योजना एकदा पाहून घ्या. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना. आता मी प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाच्या माध्यमातून चिंतन करा. पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे की महाराष्ट्रामध्ये सौर ऊर्जा प्रकल्पांचा जो विकास केला जाणार आहे तर किती क्षमतेचे ते असणार आहेत? मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत किती मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पांचा विकास महाराष्ट्रामध्ये केला जाईल? 1352. कोणती कंपनी करणार आहे? सतलज जलविद्युत निगम लिमिटेड कंपनी करणार आहे. त्याच्यानंतर आपण म्हटलं हे प्रकल्प 4 जिल्ह्यांमध्ये विकसित केले जातील: नाशिक, सोलापूर, अहमदनगर आणि पुणे. त्यानंतर हे आपण अभ्यासलं की याच्यासाठी आवश्यक जमीन किती असणार आहे? किमान 3 एकर ते कमाल 10 एकर. किमान 3 एकर ते कमाल 10 एकर अशा प्रकारची असणार आहे. त्याच्यानंतर अशा प्रकारे कोणत्या प्रकारच्या जमिनींना प्राधान्य दिले जाईल? तर आपण म्हटलं ती जमीन महावितरणाचं जो उपकेंद्र असेल तर त्याच्या 5 किलोमीटर अंतरावर जास्तीत जास्त असली पाहिजे अशा जमिनींना प्राधान्य दिले जाईल.
कोणामध्ये करार होणार आहे? अशा प्रकारचे प्रकल्प उभारण्यासाठी जमीन मालक आणि विकासक डेव्हलपर यांच्यामध्ये करार होईल. मग त्याच्यामध्ये वार्षिक एकरी भाडं किती मिळेल? तर 50,000 रुपयांचं वार्षिक एकरी भाडं त्या ठिकाणी मिळणार आहे. लक्षात आलं? तशा प्रकारे आणि मग आपण या ठिकाणी अभ्यासलं की याच्या अगोदर पण अशा प्रकारची एक योजना होती, तिचंच रूपांतर 2.0 मध्ये केलंय. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना जून 2017 मध्ये करण्यात आलेली होती. त्यावेळी 2 ते 10 मेगावॅट क्षमतेचे विकेंद्रित सौर प्रकल्प स्थापित करण्याचं उद्दिष्ट होतं. आणि किती पहा, महावितरण उपकेंद्र कृषी प्रधान उपकेंद्राच्या 5 किलोमीटर त्रिज्येमध्ये स्थापित करण्याचं उद्दिष्ट तेव्हाही होतं आणि आता या योजनेमध्ये सुद्धा आहे. आपण म्हटलं की ही योजना 2017 मध्ये जी सुरू झाली होती तिचीच पुनर्रचना परत सौर कृषी वाहिनी योजना 2.0 म्हणून करण्यात आलेली दिसते. आणि उद्दिष्ट काय ठेवलंय? 2025 पर्यंत 7,000 मेगावॅट विकेंद्रित सौर प्रकल्पांच्या अंमलबजावणीद्वारे 30% फीडर सोलरायझेशन करणं हे उद्दिष्ट आहे. योजना समजली. आता आपण ज्या 2-3 योजना पाहिल्या अलीकडे आता, तर त्याचे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांचा विचार करूया. हे सुरुवातीचे प्रश्न आपण अभ्यासलेत. 8 प्रश्न आपण अभ्यासले होते. आता त्याच्या पुढचे प्रश्न आपण अभ्यासूया. राष्ट्रीय उद्यमिता विकास परियोजनेचं उद्घाटन ओडिशामधील कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे? आपण दुसरी योजना ही अभ्यासली होती. राष्ट्रीय उद्यमिता विकास परियोजनेच्या उद्घाटन ओडिसामधील कोणत्या ठिकाणी? भुवनेश्वर, कटक, पुरी, संबलपूर. कोणत्या ठिकाणी करण्यात आलेला आहे? संबलपूर या ठिकाणी करण्यात आलेला आहे. पुढचं त्याच्यानंतर इंडिया AI मिशन वरती प्रश्न. देशात धोरणात्मक कार्यक्रम आणि भागीदारीच्या माध्यमातून AI ला चालना देणं या उद्देशानं इंडिया AI मिशन कोणत्या क्षेत्रामध्ये राबवलं जाणार आहे? सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र, वरीलपैकी दोन्ही, वरीलपैकी कोणतंही नाही. कोणतं उत्तर असणार आहे आपलं? या ठिकाणी आपण विचार केला होता की सार्वजनिक क्षेत्रामध्ये पण राबवलं जाईल, खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा राबवलं जाईल, म्हणजे वरीलपैकी दोन्ही हे आपलं उत्तर असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 या योजनेअंतर्गत महाराष्ट्रामध्ये कोणत्या कंपनीमार्फत सौर ऊर्जा प्रकल्पांचा विकास केला जाणार आहे? नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन NHPC, नॉर्थ ईस्ट इलेक्ट्रिक पॉवर कंपनी, सतलज जलविद्युत निगम लिमिटेड SJVNL यापैकी नाही. तर आपलं उत्तर आहे की सतलज जलविद्युत निगम लिमिटेड. लक्षात आलं? पुढे जाऊया. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 या योजनेअंतर्गत महाराष्ट्रामध्ये किती मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पांचा विकास केला जाणार आहे? किती? 1150 मेगावॅट, 1255 मेगावॅट, 1352 मेगावॅट, 1500 मेगावॅट. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 या योजनेअंतर्गत महाराष्ट्रामध्ये किती मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पांचा विकास केला जाणार आहे? 1352 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पांचा विकास केला जाणार आहे. लक्षात आलं? तर हे लक्षामध्ये ठेवायचं. त्यानंतर पहा, SJVN ग्रीन एनर्जी लिमिटेड मार्फत कोणत्या 4 जिल्ह्यांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प विकसित केले जाणार आहेत? आता कोणत्या 4 जिल्ह्यांमध्ये पहा, नाशिक, सोलापूर, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नाशिक, पुणे. तर आपलं उत्तर आहे नाशिक, सोलापूर, अहमदनगर, पुणे या 4 जिल्ह्यांमध्ये आहे का? तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. आणखी प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणत्या वर्षापर्यंत 7,000 मेगावॅट विकेंद्रित सौर प्रकल्पांच्या अंमलबजावणीद्वारे 30% फीडर सोलरायझेशन करण्यात येणार आहे? कोणत्या वर्षापर्यंत? शेवटचं वाक्य आपण अभ्यासलं होतं. 2025, 2017, 2030, 2045. 2025 या वर्षापर्यंत. 2025 या वर्षापर्यंत 7,000 मेगावॅट विकेंद्रित सौर प्रकल्पांच्या अंमलबजावणीद्वारे 30% फीडर सोलरायझेशन करण्यात येणार आहे. लक्षात आलं? तर हे लक्षात ठेवायचं. आता काही योजना अशा की ज्या महत्वाच्या आहेत पण त्या रोज 4-4च करणं गरजेचं आहे. कारण त्या एकूण भरपूर योजना आहेत, त्या पाठ होणार नाहीत. मग आपण रोज 4 योजना जर अभ्यासल्या तर 5-7 दिवसामध्ये सगळ्या योजना तोंडपाठ होतील आपल्या. तर त्या पद्धतीने आपण अभ्यास करूयात. तर मग त्याच्यातलं पहिलं, जलशक्ती अभियान कॅच द रेन 2024 मोहीम कोणत्या कालावधीमध्ये राबवली गेली?
जलशक्ती अभियान कॅच द रेन 2024 ही मोहीम कोणत्या कालावधीमध्ये राबवण्यात आलेली आहे? कोणत्या कालावधीमध्ये? 9 मार्च ते 30 डिसेंबर 2024, 9 मार्च ते 30 ऑक्टोबर 2024, 9 मार्च ते 30 नोव्हेंबर 2024, 6 जानेवारी ते 26 जानेवारी 2024. कोणत्या कालावधीत राबवण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे जलशक्ती अभियान कॅच द रेन 2024 मोहीम 9 मार्च ते 30 नोव्हेंबर 2024 रोजी राबवण्यात आलेली. याची आवृत्ती 5वी होती. ह्याची थीम होती नारी शक्ती से जलशक्ती, ही याची थीम आहे. लक्षात आलं? तशा प्रकारे या 4 योजना रोज तोंडपाठ असणं आपल्या गरजेचं आहे. रोज थोडं थोडं पण एका टप्प्यात संपूर्ण, याचा आपण विचार करूयात. जलशक्ती अभियान कॅच द रेन 2024 मोहीम 9 मार्च ते 30 नोव्हेंबर 2024 मध्ये पार पडली. 5वी आवृत्ती होती. थीम नारी शक्ती से जलशक्ती. लक्षात आलं? पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आपण घेऊयात. पर्यटनाला चालना देणे, आर्थिक विकासाला चालना देणे व भारताची सांस्कृतिक समृद्धी जागतिक स्तरावरती प्रदर्शित करणं या उद्देशानं कोणत्या मिशन विषयी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रीनगरच्या रॅलीमध्ये घोषणा केली आहे? घोषणा केली. श्रीनगरच्या एका रॅलीमध्ये आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी कोणत्या योजनेविषयी घोषणा केली आणि या योजनेचं वैशिष्ट्य काय? तर पर्यटनाला चालना देणारी योजना आहे, आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे, भारताची सांस्कृतिक समृद्धी याच्यामुळे जागतिक स्तरावर प्रदर्शित सुद्धा होणार आहे. तर या उद्देशानं एका मिशन विषयी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रीनगरच्या रॅलीमध्ये घोषणा केली होती. 4 ऑप्शन्स आहेत. वेड इन इंडिया मिशन, स्वदेश दर्शन योजना, अपनी धरोहर अपनी पहचान, देखो अपना देश. कोणती योजना? तर ही जी योजना आहे ती आहे वेड इन इंडिया मिशन. वेड इन इंडिया मिशन पर्यटनाला चालना देणं, आर्थिक विकासाला चालना देणं, शिवाय भारताची सांस्कृतिक समृद्धी जागतिक स्तरावरती प्रदर्शित करणं या उद्देशानं वेड इन इंडिया मिशन या मिशन विषयी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रीनगरच्या रॅलीमध्ये घोषणा केली होती. लक्षात राहील? पुढे जाऊया. आणि हे प्रश्न नुसते बघितले तुम्ही रोज तर तुमच्या लक्षात राहणार आहेत. ह्याच्या नोट्स तुम्हाला कालच मी पाठवलेल्या आहेत. तर या ठिकाणी त्या नोट्स पाहायच्यात, समोर ठेवायच्यात आणि रोज नुसता प्रश्न बघायचा, आपोआप आठवेल, पाठ करण्याची गरज नाही. पुढे जाऊया. विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना कोणत्या राज्य सरकारची योजना आहे? विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना उत्तराखंड, झारखंड, बिहार, मध्य प्रदेश. कोणत्या राज्याची योजना आहे? ओळखता येते? झारखंड राज्याची योजना आहे. लक्षात ठेवायचं. विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना कोणत्या राज्य सरकारची योजना आहे? झारखंड राज्याची योजना आहे. योजनेची सुरुवात 6 मार्च 2024 ला झाली आहे आणि पुनर्विवाह करणारी जर विधवा असेल तर त्या विधवेला 2 लाख रुपये मदत दिली जाणार आहे. हे कोणतं राज्य करताय? झारखंड राज्य करताय. लक्षात आलं? विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना. पुढे जाऊयात. इंदिरा गांधी प्यारी बहना सुख समाधान निधी योजना खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने सुरू केली? साहजिकच आहे, राजीव गांधी, इंदिरा गांधी, पंडित नेहरू अशा प्रकारच्या ज्या योजना आहेत त्या काँग्रेस सरकारच्या योजना आहेत. मग या ठिकाणी कोणत्या राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार आहे ते पाहावं लागेल. इंदिरा गांधी प्यारी बहना सुख सन्मान निधी योजना खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारनं सुरू केलेलं आहे? तेलंगणा, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, गोवा. कोणत्या राज्य सरकारनं सुरू केलं आहे? हिमाचल प्रदेश राज्य सरकारनं सुरू केलेली योजना आहे. लक्षात आलं? इंदिरा गांधी प्यारी बहना सुख सन्मान निधी योजना हिमाचल प्रदेश राज्य सरकारची योजना आहे. कोणत्या वयोगटातील महिलांचं सक्षमीकरण करण्याचं उद्दिष्ट आहे? 18 ते 60 वयोगटातील पात्र लाभार्थ्यांना 1500 रुपये मासिक वेतन दिलं जाणार आहे. इंदिरा गांधी प्यारी बहना सुख सन्मान निधी योजना हिमाचल प्रदेश, वयोगट 18 ते 60 आणि 1500 रुपये मासिक वेतन. हे लक्षात ठेवा. लक्षात राहील? पुढे जाऊया. पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत प्रति सिलेंडर किती रुपये अनुदान एका वर्षासाठी वाढवण्याचा निर्णय घेतलाय? 200 रुपये, 300 रुपये, 400 रुपये, 500 रुपये. पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत प्रति सिलेंडर किती रुपये अनुदान एका वर्षासाठी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय? तर 300 रुपये. हे लक्षात ठेवायचं. या योजनेअंतर्गत प्रति सिलेंडर 300 रुपये अनुदान एका वर्षासाठी वाढवण्याचा निर्णय घेतलाय. लक्षात आलं?
पुढे मुख्यमंत्री युवा उद्यमी विकास अभियान ही योजना कोणत्या राज्य सरकारची आहे? महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश. कोणत्या राज्य सरकारची आहे? मुख्यमंत्री युवा उद्यमी विकास अभियान ही योजना उत्तर प्रदेश राज्य सरकारची आहे. उत्तर प्रदेश. लक्षात आलं? मुख्यमंत्री युवा उद्यमी विकास अभियान ही योजना कोणत्या राज्य सरकारची आहे? तो उत्तर प्रदेश राज्य सरकारची आहे. स्पष्टीकरण काय आहे ही योजना? तर तरुण उद्योजकांना 5 लाख रुपयापर्यंतच्या प्रकल्पांसाठी व्याजमुक्त कर्ज देण्यात येणार आहे. व्याजमुक्त कर्ज दिले जाणार आहे. अतिशय चांगली योजना आहे. मुख्यमंत्री युवा उद्यमी विकास अभियान ही योजना उत्तर प्रदेश राज्य सरकारची आहे आणि तरुण उद्योजकांसाठी आहे. तरुण उद्योजकांना 5 लाख रुपयापर्यंतच्या प्रकल्पांसाठी व्याजमुक्त कर्ज दिले जाईल याच्यामध्ये. लक्षात आलं? पुढे जाऊया. मुख्यमंत्री महिला सन्मान योजना कोणत्या संघ राज्य प्रदेश सरकारने सुरू केलेली? मुख्यमंत्री महिला सन्मान योजना जम्मू व काश्मीर, दिल्ली, लक्षद्वीप यापैकी नाही. कोणी सुरू केली? या दिल्लीने सुरू केली. पहा, मुख्यमंत्री महिला सन्मान योजना कोणी सुरू केली? तर दिल्ली या संघराज्य प्रदेशाने सुरू केलेली आहे. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. लक्षात राहील? पुढे जाऊया. आता याच्यामध्ये पहा, कोणत्या महिलांना दरमहा 1000 रुपये दिले जाणार आहे? दरमहा 1000. तर 18 वर्षावरील प्रत्येक महिलेला दरवर्षी 1000 रुपये मानधन दिले जाईल. मुख्यमंत्री महिला सन्मान योजना दिल्ली या संघराज्य प्रदेशामध्ये आणि 18 वर्षावरील प्रत्येक महिलेला दरमहा 1000 रुपये मानधन दिले जाईल. आणि हा प्रश्न पहा, देशातील किती रेल्वे स्थानकांना ईट राईट स्टेशन म्हणून प्रमाणित करण्यात आलेला आहे? 100, 150, 200, 250. देशातील किती रेल्वे स्थानकांना ईट राईट स्टेशन म्हणून प्रमाणित करण्यात आलेलं आहे? म्हणजे त्या ठिकाणी त्या स्टेशनवर ते जे प्रवासी आहेत त्यांना पौष्टिक अन्न प्राप्त होणं, स्वच्छ आणि पौष्टिक अन्न, म्हणून त्यांना ईट राईट स्टेशन असं म्हटलं जाणार आहे. उत्तर आहे 150. देशातील 150 रेल्वे स्थानकांना ईट राईट स्टेशन म्हणून प्रमाणित करण्यात आलेलं आहे. कोणी केलंय प्रमाणित? FSSAI भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं हे प्रमाणित केलेलं आहे. योजनेची सुरुवात 2018. प्रवाशांना सुरक्षित आणि पौष्टिक अन्न पुरवणाऱ्या रेल्वे स्थानकांना हा दर्जा दिला जातो. ईट राईट स्टेशन. ईट राईट स्टेशन. प्रमाणपत्र पहिल्या स्थानकाला कुठले मिळालं? मुंबई सेंट्रल टर्मिनसला. हे पण लक्षात ठेवा. प्रमाणपत्र प्राप्त करणारे पहिलं स्थानक कोणतं? ईट राईट स्टेशन हे प्रमाणपत्र प्राप्त करणारं पहिलं स्थानक म्हणून कोणतं स्थानक ओळखलं जातं? तर मुंबई सेंट्रल टर्मिनस हे स्थानक ओळखलं जातं. हे लक्षामध्ये ठेवायचं. आणि मग त्याची उत्तरही तुम्हाला खाली दिलेली आहेत. हे प्रश्न एकदा सोडवायचे ठरवले की मग सगळ्या योजना 7 दिवसामध्ये तुमच्या संपतील. अशा प्रकारे आपण घेतल्या की त्या 7 दिवसामध्ये तुमच्या संपतील. लक्षात आलं? तर या ठिकाणी हे आज आपलं मिसलेनियस करंट अफेअर्सचं हे पहिला टप्पा या ठिकाणी संपतं. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.